एक अतिशय उमदा राजबिंडा याच्या निव्वळ छोट्याशा स्मित हास्याकरता म्हणून लोक वेडी झालेली असायची. शोकाकुल बांधवांनो, भगिनीनो, 28 तारखेला कुणीही कधीही स्वप्नामध्ये देखील विचार केला नसेल अशी दुर्घटनेची बातमी आपल्या सर्वांच्या कानावर पडली. खरं तर मरण हे प्रत्येकाला अटळ आहे. जो माणूस जन्माला येतो त्याला एक ना एक दिवस हे जग सोडून जाणं भागच आहे, ते जावंच लागणार आहे. जीवनामध्ये नक्की शाश्वत काय आहे असा जर कोणी प्रश्न विचारला तर मरण हेच फक्त शाश्वत आहे, बाकी काही शाश्वत नाहीये. माननीय अजितदादांना ज्या प्रकारे मरण आलं, खर तर असं दुर्दैवी मरण कोणाच्याही वाट्याला येता कामा नये. एक अतिशय उमदा राजबिंडा याच्या निव्वळ छोट्याशा स्मित हास्याकरता म्हणून लोक वेडी झालेली असायची. कारण दादा म्हणजे रागीट, दादा म्हणजे रांगडा, दादा म्हणजे स्पष्ट वक्ता, हे अशा प्रकारची त्यांची प्रतिमा होती. परंतु दुसरा जो पैलू होता त्या पैलूचा अनुभव माझ्यासारख्या त्यांच्या अनेक सहकार्यांनी अनेक वेळा घेतलेला आहे. दादा जेवढे रांगडे होते, जेवढे स्पष्ट वक्ते होते, तेवढेच प्रेमळ होते. वक्तशीरपणा कदाचित घड्याळाचा काटा मागे पुढे होईल, पण या माणसानं दिलेली वेळ कधी चुकणार नाही. जशी दिलेली वेळ चुकत नव्हती, तशाच पद्धतीनं दिलेला शब्द हा दादांकडून कधी खाली पडत नव्हता किंवा तो शब्द पाळला नाही अशा प्रकारचा आरोप या माणसावर कधी कोणी केला नाही. काम करण्याची हातोटी, चिकाटी आणि परिश्रम किती करावे माणसाने, याला काही मर्यादा आहे. मी स्वतः राजकारणामध्ये आहे म्हणून मी बोलत नाही, परंतु सध्या सगळ्यात सॉफ्ट टार्गेट हे राजकारणातले लोक सगळ्यांचे झालेले आहेत. राजकारणातल्या माणसावर कुणीही कधीही कुठेही कोणत्याही प्रकारची टीका करावी, आरोप करावी, पण त्या माणसाचं जीवन कसं आहे, आपल्यासारखेच त्याला सुद्धा दिवसाचे 24 तासच आहेत, तासाची 60 मिनिटं सुद्धा आहेत आणि मिनिटाचे 60 सेकंद सुद्धा त्याच्याकरता सुद्धा आहेत. पण या सगळ्या कालखंडामध्ये किंवा या सगळ्या वेळामध्ये तो आपलं स्वतःचं जीवन किती काळ जगतो याचा कधी कोणी विचार करत नाही. तो स्वतः करता जगतो की समाजाकरता जगतो याचं कोणी मूल्यमापन करत नाही. या दादांना तसा विचार जर केला तर अनेक वेळेला अनेक कारणांनी त्यांना बदनाम केलेलं आहे. थोडीशी रागीट स्वभाव असल्यामुळे, फटकल स्वभाव असल्यामुळे शब्दाची कमतरता होती आणि म्हणून एखाद्या गोष्टीबद्दल ते जर कोटी करायला गेले, राजकीय टीका टिप्पणी करायला गेले, तर दादांचा शब्द एखादा चुकीचा जायचा की तो मुळामध्ये त्यांचा हेतूच नसायचा, तो त्यांचा भावही नसायचा आणि तो त्यांचा उद्देशही नसायचा. पण तोच शब्द धरून त्यांना अनेक बाजूनं शुद्ध मराठीत सांगायचं म्हटलं तर झोडपण्याचं काम केलेलं आहे. अक्षरशः झोडपण्याचं काम केलेलं आहे. शेवटचा आताचा एक प्रसंग सांगतो. एक कोणतरी IPS अधिकारी, ते IPS अधिकाऱ्याला दादानी फक्त फोन केला
आणि फोनवर दादा फक्त एवढंच म्हणाले की तुम्हाला मी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आहे ते माहित नाही का? लोकांनी किती त्याचं भांडवल केलं, कोणकोणत्या प्रकारची टीका केली. मी ज्या वेळेला, भले ते आता माझ्या पक्षात नसतील, परंतु मी नेहमीच न्यायाच्या बाजूने उभा राहतो. जिथे अन्याय असेल त्याच्या विरोधात उभा राहत असताना मला कुठलीही कोणाची जात पात धर्म पक्ष पंथ कधीच आडवा येत नाही. मी ज्यावेळेला त्यांच्या बाजूने उभा राहिलो, कोण IPS अधिकारी की जो IPS अधिकारी ज्याला दादानी स्वतःहून फोन लावला तर त्याला सांगितलं की मी त्याच्या फोनवर बोलत नाही, त्यांना त्यांच्या फोनवरून फोन करायला सांगा. एवढी सांगण्याची हिंमत त्या IPS अधिकाऱ्याची होते कशी? दुसरी गोष्ट, ते साधं माती उत्खननाचं काम होतं. IPS अधिकाऱ्याचं काम आहे ते. त्या ठिकाणी जाऊन जे कोणी ते माती उत्खनन करत होते, माती खणत होते, ते चूक की बरोबर ठरवण्याचं काम IPS अधिकारीच आहे. ते महसूल विभागाच्या तहसीलदाराचं काम आहे. आणि म्हणून दादानी सांगितलं तहसीलदारांना ते काम सांगा, तुम्ही घरी जा, तुमचं ते काम नाही. छोट्यातलं छोटं काम जे तहसीलदार सुद्धा पोचत नाही, तलाठी जिथे जातो तिथं ते IPS अधिकारी जाते आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला दरडावते. म्हणजे तुम्ही नियम तोडायचे, तुम्ही कायदा हातामध्ये घ्यायचा आणि लोकप्रतिनिधींना मात्र कुणीही काही बोलायचं. आणि म्हणून त्याच्या विरोधात मी जेव्हा माझी मुलाखत फरखडपणे दिली की यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांनी काय सांगितलं, मॅडम तुम्ही जा तिथून तहसीलदारांना पाठवा. काय चुकलं? कार्यकर्त्या करता दादानी असं केलं तसं केलं. अरे कार्यकर्त्यांची मन तर राजकारण्यांना जपावीच लागतात, जपावीच लागतात. त्यांनी मला बोलावून घेतलं, भास्करराव तुम्ही मांडलेली भूमिका 100% बरोबर आहे, पण आता हा विषय तुम्ही वाढवू नका, तुम्ही हा विषय वाढवू नका. सध्या मी अत्यंत अडचणीतून प्रवास करतोय. आणि त्यांनी तिथं स्वतःहून दिलगिरी व्यक्त करून माघार घेतली, तडजोड केली. खरं तर दादांच्या स्वभावामध्ये हा गुण नव्हता. पण परिस्थिती कधी कधी आपण असे आजूबाजूचे लोक तयार करतो की त्या माणसाला त्याची बाजू बरोबर असली तरी सुद्धा कधी कधी इच्छेच्या विरुद्ध माघार घ्यावी लागते. आज राजकारणामध्ये असा एक माणूस नाही की सकाळी 6 वाजता उठून स्वतःचा दरबार सुरू करतो आणि एखाद्या कार्यकर्त्याचं काम असेल तर तिथं असलेला सचिव म्हणजे ज्याला सेक्रेटरी म्हणतात, जो IAS ऑफिसर आहे, त्याला सकाळी 6 वाजता फोन करण्याचं धाडस. तिवारे नाही तर कोण अग्रवाल असेल, नाही तर कोण भास्कर असेल, नाही तर कोण असेल तर नाव घ्यायचं. काय झोपला का काय अजून? मी तर लोकांची कामं करायला लागलोय, असा 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 कार्यकर्ता आलाय, त्याला ही अडचण आहे आणि तुमचे हे अधिकारी असे असे वागतायत, त्याला न्याय द्या. आणि त्यांनी सांगायची गरज नाही, तुम्ही मला रिपोर्ट करा. कोणाची हिंमत आहे? कोणाची हिंमत आहे? साधा तहसीलदारला सुद्धा दणक्यात फोन करण्याची कोणाची हिंमत नाही. तो सचिवाला फोन करून ताठ भाषेमध्ये त्याच शब्दामध्ये गेले कित्येक वर्ष या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सांगणारा एकमेव माणूस तो म्हणजे अजितदादा. काम करत असताना त्यांनी कधी वरमान करून बघितली नाही. कुठला पक्ष आहे, कुठला पंथ आहे, विरोधक आहे का माझ्या बाजूचा आहे, तो कुठल्या जातीचा आहे की कुठल्या धर्माचा आहे, समोर येईल त्याचा कागद घेणं, कागद वाचल्यानंतर ते होण्यासारखं असेल तर तिथल्या तिथं करणं, त्याच्यावर शेरे बिरे मारत बसायचं नाही, तिथेच फोन लावून त्याचा निपटारा करून टाकायचा. होण्यासारखं नसेल तर त्याला तिथल्या तिथं सांगायचं हे काम माझ्यानं होणार नाही. राजकारणामध्ये नाही हा शब्द जवळजवळ संपुष्टात आलेला आहे. प्रत्येकाला खरं बोललेलं आवडत नाही, तर बरं कसं वाटेल हे बोलावं, पण त्याला अपवाद फक्त एकमेव नेता होता, ते म्हणजे अजितदादा. हे होणार नाही. तरी सुद्धा कार्यकर्त्यांचा आग्रह असायचा, नाही ना दादा तुम्हाला काय अवघड आहे, तुम्ही मनात आणलं तर करू शकता. की दादाचा पारा चढलाच, त्या कागदाचा असा बोळा करणार आणि तो डस्टबिन मध्ये त्याच्या देखत फेकणार. राजकारण्याने लोकांना बिघडवले. जे काम कधीच कोणाला होणार नाही ते मी प्रामाणिकपणे होणार नाही म्हणून सांगितलं, तर दादा तुमच्याकडून काय होणार नाही म्हणून हट्ट धरतोस, हे तुम्हाला उद्या बघतो, परवा बघतो, शेरा मारून देतो, हे तुम्हाला आवडतं काय? चल निघ. याचा अर्थ प्रामाणिक माणूस किती होता. उगाच खेपा करू नकोस, उगाच आपला वेळ वाया घालवू नकोस, दिवस मोडू नकोस, खर्च करू नकोस, हे होणार नाहीये. इतकं सांगण्याचं धाडस हे दादाच्यात होतं.
एखादं काम होणार असेल पण आपल्या पक्षाच्या माणसावर त्याचा परिणाम होणार असेल, कार्यकर्त्यावर परिणाम होणार असेल, तर तिथल्या तिथं सांगण्याचं नैतिक धैर्य हे अजितदादांच्याकडे होतं की हे काम माझ्याकडून होईल, पण त्या ठिकाणी माझा असा असा पदाधिकारी आहे, त्याच्यावर ह्याचा हा परिणाम होईल, म्हणून मी तुझं हे काम करणार नाही, हे सांगण्याचं नैतिक धैर्य हे अजितदादांच्याकडे होतं. मी त्यांच्याबरोबर 15 वर्ष काम केलं. 15 वर्ष त्यांच्याबरोबर काम केलं. सकाळी 6 वाजताचा जनता दरबार पण बघितलाय आणि रात्री 12-12:30 वाजेपर्यंत प्रचंड गर्दीमध्ये काम करणारा माणूस सुद्धा मी बघितलाय. 12-12:30 वाजेपर्यंत काम करून सकाळी जर 6 वाजता निघायचं असेल तर 6ला 5 मिनिटं वाजताना आपली बॅग आपल्या रूमचा दरवाजा उघडून येणारा दादा सुद्धा मी बघितलाय. उगाच गैरसमज करून घेणारा दादा सुद्धा मी बघितलाय. उगाच लोकांनी खोटे नाटे आरोप केल्यानंतर व्यतीत झालेला दादा पण मी बघितलाय. दादांचे अनेक पैलू मी जवळून बघितले. मी त्यांच्या हाताखाली काम केले, त्यांच्या बरोबर काम केले, त्यांचा अध्यक्ष म्हणून सुद्धा मी काम केले. आणि म्हणून आज दादा आपल्या सर्वांना सोडून गेले. ज्या पद्धतीनं दादांचा आयुष्याचा शेवट झाला, अशा प्रकारचा शेवट आपल्या दुश्मनाचा सुद्धा कधी होऊ नये. राजकारणामधला हा उद्याचा मुख्यमंत्री. खर तर विरोधकांना सुद्धा वाटत होतं की दादानी एक ना एक दिवस मुख्यमंत्री झालं पाहिजे. त्यांची पण धडपड होती. खाजगीत कधी बोलायचे म्हटले तर, भास्करराव आहे हो मनामध्ये इच्छा, कष्ट करतो, मेहनत करतो, पण नशीब साथ देत नाही. पण नशीब साथ देत नाही हा शब्द फक्त बोलण्याकरता होता, म्हणून या माणसानं कधी मनातून हार मानली नाही, कष्ट उपोषण कधी कमी केलं नाही. आपल्याला आपलं नशीब साथ देत नाही म्हणून यांनी माघार घेण्याचा कधी विचार केला नाही. असे दादा अफाट साम्राज्य उभं केलंय. अफाट, तुम्ही कल्पना करू शकत नाही एवढं साम्राज्य उभं केलंय. आज ते सगळं एकाएकी पडलंय आणि त्या दादाला आपण चिपळूणकर अनेक वेळा पाहिलेलं आहे. त्यांचं अनेक वेळा काम आपण अनुभवलेलं आहे. त्यांनी अनेकांना अनेक प्रकारची मदत केलेली आहे. असे दादा पुन्हा होणे नाही. राजकारणामध्ये विचार केला तर माधवराव सिंधिया, त्यांचा सुद्धा असाच अपघात झाला. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री YSR रेड्डी, त्यांचा सुद्धा असाच अपघात झाला. पार्लमेंटचे अध्यक्ष GMC बालयोगी, त्यांचा सुद्धा असाच अपघात झाला. आणि दादांचा सुद्धा असाच अपघात झाला. अशा प्रकारची बरीच माणसं, मला वाटतं हे पण राजेश पायलट सुद्धा अशाच पद्धतीनं अपघातामध्ये गेले. आणि म्हणून महाराष्ट्राची सुद्धा दिवसेंदिवस पोकळी वाढत चाललेली आहे. कैलासवासी विलासराव देशमुख गेले, गोपीनाथराव मुंडे गेले, प्रमोदजी महाजन गेले, RR पाटील गेले. ही अशी उत्तुंग विचाराची माणसं आज महाराष्ट्र सोडून जात आहेत आणि आज दादा सुद्धा सोडून जात आहेत. यांची नुकसान, हे हानी केवळ त्यांच्या कुटुंबियांची नाही आहे, तर ही संपूर्ण महाराष्ट्राची हानी आहे. आणि म्हणून ही हानी आणि ही पोकळी भरून काढणं सहजासहजी कोणाला शक्य होत नसतं. आणि म्हणून त्यातले एक दादा आज आपल्या सर्वांना सोडून गेलेले आहेत. मी माझं ग्रामदैवत आई शारदा देवीला प्रार्थना करतो की ह्या अत्यंत मनाच्या मोठ्या आणि मनमोकळ्या नेत्याला, खूप आयुष्यभर लहानपणापासून कष्ट केलेले आहेत त्यांनी, त्यांच्या शिक्षणापासूनची प्रत्येक गोष्ट मला माहिती आहे. रंगात आले की सगळं मनमोकळेपणे बोलायचे, कधीच कोणाबद्दल संशय बाळगायचे नाहीत. आणि म्हणून त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळो.